नमस्कार, मी नीता पगार आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते। आपण जे ग्रामरची सिरीज चालू केलेली आहे, जे ग्रामर अगदी आपण बेसिक पासून शिकत आहोत, तर मागच्या सिरीज मध्ये आपण पार्ट ऑफ स्पीच घेतले। पार्ट ऑफ स्पीच मध्ये काय काय येतं तर नाउन, प्रोनाउन, वर्ब, ऍडजेक्टिव्ह, ऍडवर्ब, प्रेपोजिशन, कंजंक्शन आणि इंटरजेक्शन हे आपले 8 पार्ट ऑफ स्पीच आपण मागच्या सिरीज मध्ये बघितले। तर त्याच पुढचा भाग म्हणजे आता जे नाउन असतात त्या नाउन्सचेही खूप सारे प्रकार असतात। ते सगळे नाउन्स आपण कोणकोणते ते सगळे डिटेल मध्ये आपण आता या पुढच्या सिरीज मध्ये बघणार आहोत। म्हणजेच नाउन्स अँड देअर टाइप्स। नाउन्स कॅन बी क्लासिफाइड इनटू 5 टाइप्स। म्हणजे नाउन हे 5 टाइप्स मध्ये असतात। नाउनचे 5 प्रकार पडतात। त्यातला पहिला प्रकार प्रॉपर नाउन। पहिला प्रकार कोणता? प्रॉपर नाउन। आपण त्याची डेफिनेशन बघूया। इट इज अ नेम ऑफ पर्टिक्युलर पर्सन। एखाद्या व्यक्तीला दिलेलं नाव, मग ती व्यक्ती मुलगा असेल, मुलगी असेल किंवा एखादं ॲनिमल्स असेल, प्राणी असेल किंवा एखादी जागा असेल, पण फक्त तिचं प्रॉपर नाव म्हणजे इट इज अ नेम ऑफ पर्टिक्युलर पर्सन, प्लेस म्हणजे जागा, ॲनिमल्स म्हणजे प्राणी, ऑर थिंग्स म्हणजे इतर वस्तू, त्यालाच आपण काय म्हणणार प्रॉपर नाउन। इट इज अ नेम ऑफ पर्टिक्युलर पर्सन, प्लेस, ॲनिमल ऑर थिंग्स। प्रॉपर नाउन बिगिन विथ अ कॅपिटल लेटर। आणि हा एक अतिशय महत्त्वाचा नियम आहे, तो म्हणजे प्रॉपर नाउनचं फर्स्ट लेटर हे कधीही कॅपिटल असतं। सेंटेन्सच्या कुठेही अधेमध्ये जरी ते नाव आलं, प्रॉपर नाउन आलं, तरी त्याचं फर्स्ट लेटर हे कॅपिटलच काढायचं। आलं लक्षात? तर आपण प्रॉपर नाउनचे एक्झाम्पल बघूया, म्हणजे त्यानुसार आपल्याला आणखी चांगल्या प्रकारे प्रॉपर नाउन समजतील। आता आपण डेफिनेशन मध्ये बघितलंच की पर्टिक्युलर पर्सन। मग आता पर्सन म्हणजे कोणते कोणते? समजा बॉयचं नेम राजीव, नेहरू, सरनेम झालं राम, नेहा, अदर, इतर, एक्सेट्रा। म्हणजे असे जे प्रत्येक व्यक्तीला दिले गेलेलं नाव, म्हणजे मग त्याच व्यक्तीविषयी आपण बोलतोय हे आपल्या लक्षात येतं किंवा त्यावर आपला फोकस असतो। समजा खूप सारे मुलं असतील तर आपण त्या मुलांमध्ये फक्त पर्टिक्युलर एखाद्या व्यक्तीचं नाव घेतलं, समजा अजय, तर प्रॉपर आपण आपला फोकस कुठे जाणार? अजयकडे। त्यालाच आपण प्रॉपर नाउन असे म्हणतो। म्हणजेच ही मुलांची नावं राजीव, नेहरू, राम, नेहा, एक्सेट्रा। तसंच नंतर आहे प्लेस। प्रत्येक जागेला पर्टिक्युलर असं नाव असतं, म्हणजेच त्या जागेवरनं, त्या नावावरनं आपल्याला ती जागा प्रॉपर अशी समजते। नुसती जागा म्हटली तर कोणती जागा किंवा कुठली प्लेस हे लगेच लक्षात येणार नाही। मग प्रॉपर म्हटलं की त्याच जागेचं ते नाव, म्हणजे आपल्याला त्या समजा एखाद्या जागेवर पोहोचायचं असेल, पण मग ती कोणती प्रॉपर कोणती? समजा कोलकाता, नाशिक, मुंबई, पुणे हे झाले प्लेसचे नेम। नंतर आता आहे ॲनिमल्स। ॲनिमल्स मध्ये फक्त जर डॉग म्हटलं तर आता खूप सारे डॉग असतात। मग डॉग हे त्यातनं आपल्याला प्रॉपर असं कळणार नाही। डॉग हे फक्त नाव झालं, पण त्याच्यात प्रॉपर नाव बघतोय आपण। मग फक्त समजा डॉगचं नेम आहे मोती, तर आपण एका पर्टिक्युलर मोती ह्या डॉग विषयी बोलतो आहोत किंवा मोती ह्या डॉग विषयी आपला फोकस तिथे क्रिएट केला जातो। म्हणजेच मोती द डॉग, म्हणजे डॉगचं नेम आहे मोती। डॉग हे प्रॉपर नाव नाही येणार, तर डॉग मध्ये त्याचं नेम जे मोती आहे ते प्रॉपर नाउन आलं। टॉम द कॅट, कॅट नाही तर कॅटचं नेम काय? टॉम, म्हणजे टॉम हे काय झालं प्रॉपर नाउन। भोलू द पॅरट, पॅरटचं नेम भोलू। आलं लक्षात? आता हे डॉग, कॅट, पॅरट हे काय आहे तर ते कॉमन नाउन आहे, ते मी तुम्हाला पुढे समजावणारच आहे। 4 नंबर आहे थिंग्स। थिंग्स म्हणजे वस्तू। आता पेन, नुसतं पेन म्हटले तर खूप सारे पेन येतील, मग त्यामध्ये आपल्याला कोणता पेन किंवा आपण कोणत्या पेन विषयी बोलतो हे आपल्या लक्षात येत नाही किंवा कुणाविषयी बोलतो हे सांगता येणार नाही। तर मग पेन म्हणजे कोणता? पार्कर पेन। पेन मध्ये हे प्रकार असतात, मग त्यामध्ये आपण पर्टिक्युलर कोणत्या पेन विषयी म्हणतोय किंवा फक्त पेन द्या, तर आपल्याला दुकानदार बोलेल तर नक्की कोणता पेन हवाय आपल्याला, तर मग आपण त्या पेनचं नाव घेणार पार्कर पेन। म्हणजे पार्कर पेन हे प्रॉपर नाउन झालं, त्या पेनचं पर्टिक्युलर नेम। कॅमलिन बॉक्स,
बॉक्सचं नेम कॅम्बी, म्हणजे आपल्याला हायलाइट होतं की आपल्याला बॉक्स हवा आहे, पण तो कोणता? कॅम्बी. नंतर बिस्किट, नुसतं बिस्किट तर खूप सारे बिस्किट आहेत, खूप सारे बिस्किटच्या व्हरायटी आहेत, पण त्यामध्ये प्रॉपर पार्ले बिस्किट. म्हणजे यावरून तुमच्या आता लक्षात आलं असेल का आपण प्रॉपर नाउन कशाला म्हणतो. परत एकदा डेफिनेशन फक्त मी रीड करते. इट इज अ नेम ऑफ पर्टिक्युलर पर्सन, प्लेस, ॲनिमल ऑर थिंग्स. त्यालाच आपण काय म्हणणार? प्रॉपर नाउन. आलं लक्षात? आणि प्रॉपर नाउन मध्ये आपण हे सारे एक्झाम्पल्स बघितले. लक्षात आलं प्रॉपर नाउन. आता पुढचा प्रकार आहे कॉमन नाउन. टाइप्स ऑफ नाउन मधला दुसरा प्रकार बघणार आहोत आपण, कॉमन नाउन. कॉमन नाउन म्हणजे सामान्य नाव. त्याची डेफिनेशन बघूया. इट इज द नेम गिवन इन कॉमन एव्हरी पर्सन, प्लेस, ॲनिमल ऑर थिंग ऑफ द सेम क्लास ऑर काइंड. म्हणजे एखाद्या वस्तूला, व्यक्तीला किंवा एखाद्या प्राण्याला किंवा एखाद्या जागेला दिलं गेलेलं सामान्य नाव, म्हणजेच त्याला आपण काय म्हणणार? कॉमन नाउन. आता ते आपण हे एक्झाम्पल मधनं बघूया, म्हणजे तुमच्या चांगल्या प्रकारे आणखी ते लक्षात येईल. आता पर्सन, आपण जे प्रॉपर नाउन मध्ये बघितलं तर पर्सन म्हणजे प्रॉपर एखाद्या मुलाचं किंवा मुलीचं नाव. पण आता कॉमन नाउन मध्ये मॅन. आता मॅन म्हटलं की कॉमन नाउन झालं. प्रत्येक फक्त एखाद्या माणसाविषयी किंवा पर्टिक्युलर त्या मॅन विषयी आपण बोलत नाही, फक्त मॅन म्हणजे खूप सारे, म्हणजे त्याच्यामध्ये मॅन हे काय झालं? कॉमन नाउन. वुमन, बॉय, गर्ल, फादर, मदर, म्हणजे त्याला आपण काय म्हणणार? कॉमन नाउन. म्हणजे मदर, फादर, पर्टिक्युलर कुठल्या फादरचं नेम घेतलं का आपण? तर नाही. किंवा कुठल्या मदरचं नेम घेतलं का? किंवा एखाद्या बॉयचं किंवा गर्लचं त्याचं नाव नाही घेतलं, फक्त कॉमन. बॉय म्हणजे मुलगा, मग तो कुठलाही, म्हणजे त्याला आपण काय म्हणणार? कॉमन. हे झालं पर्सन. प्लेस, प्लेस मध्ये काय आलं? सिटी, टाउन, व्हिलेज, प्लेग्राउंड. आता इथे लक्षात आलं असेल सिटी. आपण प्रॉपर नाउन मध्ये काय बघितलं? सिटीची नेम बघितली, समजा मुंबई, पुणे, मग ते काय झालं? प्रॉपर नाउन. पण सिटी, आता इथे सिटीवरनं कुठल्या एका सिटीचं नेम किंवा एका सिटीचं नाव लक्षात येते का आपलं? किंवा आपण कुठल्या तरी एका सिटीविषयी बोलतोय का? नाही, फक्त सिटी म्हटलंय, म्हणजेच हे काय झालं? कॉमन नाउन. तसंच टाउन, व्हिलेज, प्लेग्राउंड. प्लेग्राउंड खूप सारे आहेत, एकाच कुठल्याही प्लेग्राउंड विषयी आपण बोलत नाही, फक्त प्लेग्राउंड, म्हणजे प्लेग्राउंड हे काय झालं? कॉमन नाउन. आता ॲनिमल. आता मागच्या प्रॉपर नाउन मध्ये आपण काय बघितलं? डॉग. डॉगचं नेम काय बघितलं होतं? मोती, म्हणजे मोती हे काय झालं? प्रॉपर नाउन. पण डॉग सगळे कॉमन. डॉग म्हणजे एक कॉमन नाउन झालं, सामान्य नाउन झालं. डॉग, कॅट, पॅरॉट एक्सेट्रा. आता लक्षात आलं कॉमन नाउन आणि प्रॉपर नाउन मधला डिफरन्स. थिंग्स, टेबल. आता टेबल म्हणजे खूप सारे टेबल, कुठलाही टेबल, चेअर, पेन. आता पेन हे खूप सारे असतात. मागच्या प्रॉपर नाउन मध्ये आपण पेनचं एक्झाम्पल घेतलं होतं की पार्कर पेन, पण आता इथं फक्त पेन म्हटलंय, म्हणजे इथं कुठलाही पेन, पेन्सिल एक्सेट्रा. आलं लक्षात? पेन्सिल मध्ये जर प्रॉपर म्हटलं तर समजा अप्सराची पेन्सिल, पण आता आपण इथे फक्त पेन्सिल म्हटलं, म्हणजे पेन्सिल म्हटलं की ते कॉमन नाउन आणि अप्सरा पेन्सिल म्हटलं की ते प्रॉपर नाउन. म्हणजे आता कॉमन नाउन आणि प्रॉपर नाउन या दोघांमधला डिफरन्स माझ्या मते तुम्हाला चांगल्या प्रकारे लक्षात आला असेल. आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रॉपर नाउन आणि कॉमन नाउन ह्या दोन टाइप्स ऑफ नाउन विषयी माहिती बघितली आणि मला खात्री आहे ती तुम्हाला चांगल्याच प्रकारे समजली असेल. आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण टाइप्स ऑफ नाउनचे पुढचे प्रकार बघूया. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्स करून सांगायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करा, व्हिडिओ लाईक करून शेअर करा.